जय शिवराय, जय जय महाराष्ट्र. मी गणेश रहाटे मोगेमगणे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. झालं आहे असं की मी व्लॉगची सुरुवात ट्रेनमधून केली होती आणि माझा पोपट झाला. ट्रेनमध्ये असं झालं की हा माईक खूप खाली होता आणि हवा खूप जोरात होती. जवळपास माझा आवाज येतच नाही आहे, हवेचा आवाज जास्त येतो आहे. आणि ते जर मी आवाज जर वाढवला सॉफ्टवेअरमध्ये तर असं होतं की हवेचा आवाज आणि माझा आवाज तर खूप इरिटेटिंग होणार होते ऐकायला. सो दॅट मी आज व्लॉग एडिट करण्याच्या आधी आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे. तर आजचा ब्लॉग असणार आहे ते तुम्ही थंबनेल टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल. साई सेवेची आपल्याला संधी मिळालेली आहे. साई सेवेची संधी म्हणजे कशी, तर साई माऊलींनी आपल्याला साई सच्चरित पारायण सेवा घडवून आणले. खूप जबरदस्त झाले. ह्याचे पार्ट मी करतोय. जर मी म्हणजे पूर्ण एकत्र केला आणि एकच ब्लॉग बनवला खूप मोठा होईल, लेंदी होईल आणि बघायला कंटाळा येईल. सो दॅट पार्टमध्ये डिवाइड करतोय. चला, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. ओम साईराम. म्हणजे मी काही शूट नाही केलं कारण की मला डायरेक्ट यायचं होतं बाबांच्या मंदिरात. त्यांना पाय पडायचं होतं. खूप टाईम नंतर बाबांना भेटतो आहे. तर फायनली मी आलो आहे वाकोल्यामध्ये आणि संतूरच्या बिल्डिंगच्या खाली जे मंदिर आहे साईबाबांचं तिथे मी आलो आहे. चला, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. तर फायनली आपण पोचलो आहे संतूच्या माळ्यावरती. म्हटलं आता काय आणणार बाबांसाठी, त्यांनी सगळं दिलं आहे म्हटल्यावर. चाफ्याची फुलं मी बघितली तर खाली नशिबाने मिळाली, स्वामींची इच्छा. आणि यस, आपले दुसरे ब्लॉगर संतूचा मोठा भाऊ गणूला तुम्ही ओळखलाच असेल. काय सांगायचं तर नवीन त्याच्यामध्ये. काय बोलतो बाबा? ओम साईराम. श्री स्वामी समर्थ. बस मजेत एकदम. तुझी वाट बघत होतो, खूप वेळ झाला, शेवटी आलास. मी सकाळीच येणार होतो पण झालं असं की झोप होती डोळ्यावर. सकाळी जाग आली आणि बोललो त्या झोपेमध्ये जाणार, वाचताना झोप येणार तर त्याला अर्थ नाही राहणार. मग ते कुठेतरी गालबोट लागण्यापेक्षा व्यवस्थित झोप पूर्ण करून गेलेलंच बरं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, झोप कंप्लीट झालीच पाहिजे, त्याशिवाय पुढे दुसरे काम होत नाही. बरोबर. आपल्याला आता ना वाचायची सवय सुटली आहे, त्यामुळे आता जर आपण वाचायला बसणार तर असं होणार की ते डोळे हळूहळू मिटत येतात. आपला आतला राक्षस जो आहे तो हळूहळू बाहेर पडतो. ते चांगली लक्षण असतात की आपले दुर्गुण बाहेर चाललेत, पण ते आपल्याला बरोबर नाही वाटत रे. रोज दुपारचं तेच होतं ऑफिसमध्ये पण. आपण लवकर उठतो सकाळी, एकदा काय लंच झाला की आपलं ते येते एक झडप तर येतेच आपली. आणि खूप छान गोष्ट आहे की हा स्वतः म्हणजे आता पूर्णपणे स्वाधीन झालाय श्रीकृष्ण सेवेला आणि त्याने मुलाला पण ते संस्कार द्यायला चालू केले. तर भावा मला खूप छान वाटलं की मी जेव्हा बघतो ना की तुझा छोटा पण आता नारायणाच्या सेवेत लीन असतो, म्हणजे त्याला पण तू सवय लावतोयस आत्तापासून. आणि जे ॲक्च्युली गरजेचं आहे, जे आपल्याला लहानपणीपासून आपल्या घरच्यांनी शिकवलं ॲक्च्युली. आणि ह्या काळामध्ये ते करतोयस ती खूप मोठी गोष्ट. ह्या काळामध्ये ॲक्च्युली मी तरी म्हणतो सर्वांनीच हरिशरण जावं, कारण की खूप गरजेचं आहे. आजचं जे कलियुग आहे त्यात खूप बेकार चाललं आहे. म्हणून माझं पण म्हणणं सर्वांना हेच असेल की सर्वांनीच हरिशरण जावं. हळूहळू सर्व गोष्ट व्यवस्थित होतील. एकदा हरिशरण जाऊन बघा, मनापासून जाऊन बघा. शेवटी ॲक्च्युली ते त्यांचंच असतं बुलावा, ते आपल्याला बोलून घेतात. आपण स्वतःहून जात नाहीत, पण तुम्ही एक इच्छा व्यक्त करा म्हणजे ते तुम्हाला स्वतः बोलून घेतील. पण ही एक गोष्ट पण असते, आपण बरेच वेळा म्हणतो की बुलावा येतो तेव्हा आपण जातो, पण देव ना आपल्याला 2 संधी देतो. ॲक्च्युली ठीक आहे, 2 रस्ते देतो. आपण त्या बरोबर तिथे त्या पॉईंटवर असतो आणि त्यावेळेस आपल्याला निवडायचं असतं की मला राईटला जायचं की रॉंगला जायचं. तर त्यावेळेस जो आपण मार्ग निवडतो, त्यावेळेस जो मनावर ताबा ठेवतो तोच इम्पॉर्टंट असतो आणि त्याच वेळेस म्हणजे तोच आपल्याला खरा बुलावा असतो. ॲक्च्युली देव पण कुठेतरी बघतो की ह्याची इच्छा कुठेतरी थोडी जरी आहे काय, एक पाऊल टाका, बाकी हरी. कोणीच परिपूर्ण नाहीये, पण ॲक्च्युली एक पाऊल टाका, बाकी हरी पुढे करेल काय ते. आणि सगळ्यात छान बाबा, मी सगळ्यात भारी मला हे वाटलं की तू तुझ्या मुलाला पण त्या सेवेसाठी म्हणजे आत्तापासून सुरू केलंस, ते खूप महत्त्वाचं. ते तर ॲक्च्युली मी तर बोलीन ना, ते तर देवाचंच देणं आहे. तो स्वतःहूनच म्हणजे हनुमान चालीसा पाठ आहे. तो ॲक्च्युली आहे आता 5-6 वर्षाचा. हनुमान चालीसा पूर्ण पाठ आहे आणि त्याला सवय सकाळी उठल्यावर हरे कृष्ण
हे मंत्र जाप करायची किंवा झोपताना सुद्धा तो हरे कृष्ण, जेव्हा मला कॉल करतो तेव्हा हरे कृष्ण डॅडी, हे म्हणजे ही हळूहळू त्याला सवय होत चालली आहे. मला तर लहानपणापासून नव्हती, हरिकृपाने त्याला ती सवय आतापासून लागते. मे बी पुढे तो पूर्णपणे लीन होऊन जाईल, माझी इच्छा तीच आहे. तर लेट्स सी. आणि जसे बाकीचे धर्म त्यांच्या ह्याच्यात जे दिलेले, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की मुस्लिम जसं सलाम वालेकुम म्हणतात, बरोबर. आणि आपण आजपर्यंत आपल्या एकही देवाचं नाव नाही घेत भेटल्यावर, हाय हॅलो वगैरे असं असतं. किंवा आत्ता तर ट्रेंड असा नाही की शिवी देऊनच हाक मारायचे. तर आपण जय श्रीराम कधी म्हणत नाही, श्रीकृष्ण कधी म्हणत नाही, श्री स्वामी समर्थ नाही, ओम साईराम नाही. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपल्या ह्या सांताक्रूज एरियामध्ये आणि मोस्ट ऑफ जे बाबांचे भक्त आहेत ते साईराम तरी हाक मारतात एकमेकांना. पण बाकी मोस्ट प्रॉब्लेम कुठे बघितलं तर जास्त हे नसतं. तर ते प्लीज तुम्ही तुमच्यामध्ये ती गोष्ट आणा. कारण की कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही स्वतःहून ही गोष्ट करायला लागाल तेव्हा तुमची लहान मुलं जे माहिती आहे खूप लवकर अडॅप्ट करत असतात. म्हणून लहान मुलांसमोर खूप चांगल्या गोष्टी बोलायच्या असतात, त्यांना ती सवय लागणार. जे तुम्हाला बघणार, जर तुम्ही त्याला दारू प्यायला सोबत घेऊन गेलात तर तो ते शिकणार. जर तुम्ही शिव्या त्याच्यासमोर देत असणार तर तो ते शिकणार. आपण जर आता ती सवय लावली ना, आता जसं का आपण भेटल्यावर हरे कृष्ण बोलू तर तो पण तेच फॉलो करणार. आपण हाय बोलू तर तो पण हाय बोलणार. आणि बरेच लोक असेच आहे की मी ऑफिसमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळीमध्ये मी त्यांना जर बोलू हरे कृष्ण ना, ते काय मग करणार, ते बंकसमध्ये हरे कृष्ण बोलणार आणि मजाक करणार. ही मजाक मस्ती करू नका, ही खूप सिरियस गोष्ट आहे. पुढे जाऊन तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. सगळ्यात मोठा जोक काय माहिती आहे का, आपल्या धर्मामध्ये आता असं झालंय ना की बाकीच्या धर्मातले जेव्हा सलाम बोलतात आपण आपल्या धर्मातले त्यांना त्यांच्या हिशोबाने रिस्पॉन्ड करतात. आणि आपल्या धर्माप्रमाणे जेव्हा आपण बोलायला जातो जय श्रीराम किंवा हरे कृष्ण किंवा जे पण आहे हरिओम, तर ते बोलताना आपल्या लोकांना लाजा वाटतात किंवा हात जोडायला देवासमोर लाजा वाटतात. ते सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे आत्ताच्या याच्यामध्ये. खरोखर खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं तुम्ही आपल्या मुलांना मॉडर्न गोष्टी शिकवतात, चांगले कपडे, इंग्लिश बोलणं, सर्व गोष्टी करत आहात. पण धर्माबद्दल आज मी खूप मुलींना बघतोय, खास करून मुलींना बोलतोय मी म्हणजे ऑफिसमध्ये जे आहे कलिग्स त्यांना विचारतो पूजाबद्दल. ते पूजा कधी घरी करत नाहीत. दुसरी गोष्ट उपवास कधी करत नाहीत. मी असं म्हणत नाही की तुम्ही उपवास कराच, पण देव धर्म पाळा. तुम्हाला माहिती हवी धर्माबद्दल. ही ॲक्च्युली आजच्या खास करून मुलींचं बोलतोय मी, मुलींना धर्माबद्दल आता माहिती राहिलेली नाही आणि ते मोस्टली मुली पाळत नाही. मुलींपेक्षा मुलं जास्त आजकाल मंदिरात वगैरे जातात. सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर मी आज मंदिरात जाताना बघितलं ना, तर ऑफिसला एक वेळ फंक्शन असेल ना तर साडी घालून येणं, पंजाबी ड्रेस घालून येणं, ह्या गोष्टी खूप पाळतात. पण जेव्हा देवळात जायची वेळ तेव्हा मुद्दाम ते फिटिंग कपडे किंवा शॉर्ट कपडे घालून येणं हे चालतं ॲक्च्युली. तर हे सगळ्यात दुःखाची गोष्ट वाटते. आणि बरेच जण मी बघितले देवाच्या मंदिरात जेव्हा येतात रांगेत उभे असतात तेव्हा मोबाईलवर एकतर रील्स बघत बसणं किंवा जे पण आहे किंवा फोनवर बोलत बसणं. ॲटलिस्ट तो वेळ तरी तुम्ही देवाच्या नामस्मरणात घालवा, ॲटलिस्ट तो तरी, जर तुम्हाला बाकी वेळच नाही मिळत आहे तर. हे माझं शेवटी फायनली हा खूप मोठा मुद्दा आहे. शेवटी एकच बोलेन, तुम्हाला तुमच्या मुलांचं जर ब्राईट फ्युचर हवं असेल, अलॉंग विथ स्टडीज एज्युकेशनसोबत कॅरेक्टर पण खूप इम्पॉर्टंट असतो. तर कॅरेक्टर कधी येणार, जेव्हा तुम्ही त्यांना प्रॉपर धर्माकडे वळवणार. धर्माकडे वळवा, त्यांना प्रेयर्स, माळ जप, पूजा हे सगळ्या गोष्टी शिकवलात तर त्यांचं फ्युचर ब्राईट असणार आणि जे काय संकट येत असतील ते टळतील आणि त्यांना चांगले दिवस बघायला मिळतील. नक्कीच बाबा. चला, आम्ही आता जास्त काही तुम्हाला प्रवचन देत नाही. प्रवचन म्हणण्यापेक्षा ही गोष्ट बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस ट्राय करतो की जिथे बोलायला मिळेल, जिथे संधी मिळेल. आता तुझ्या निमित्ताने का भेटलं, कारण की तू आत्तापासून जे मुलाला शिकवतोयस ते मला खूप छान वाटलं. म्हणून मी म्हटलं की तुला एकदा तुझ्याशी आता बोलतोय तर ही गोष्ट बोलू. हरींनीच इच्छा त्यांनी प्रकट केली म्हणून ते झालं. नक्कीच बोलेल. हरे कृष्ण, राधे राधे. हरे कृष्ण, राधे राधे. जय श्रीराम. चला, श्री स्वामी समर्थ. आपण आज भेटू. आता संतूचं पारायण चालू आहे. श्री स्वामी समर्थ. आईचं पारायण चालू आहे. श्री स्वामी समर्थ. हे खूप छान असं संतच्या घरची बाबांची प्रतिमा, अप्रतिम. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत, परिवारासोबत, सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या, मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.